राष्ट्रीय स्तरावर भूगोल व इतिहास त्रोटक स्वरूपात विद्यार्थ्यांसमोर येईल. ऐतिहासिक भौगोलिक ज्ञान, माहिती, महान व्यक्ती आणि त्यांच्या कार्याची महती फुसली जाणार हे अधोरेखित सत्य आहे. खरं तर शिक्षण विषयक कोणतेही निर्णय घेताना राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या समन्वयातून घेण्यात यावेत असे घटनेमध्ये नमूद आहे. आपल्या महाराष्ट्राचेच उदाहरण समोर ठेवले तर महाराष्ट्रीयन व भारतीय उद्दिष्टांचे समन्वय साधणं आवश्यक आहे असे राजघटना सांगत आहे. सीबीएसई बोर्डाच्या अधिपत्याखालील शाळांमधून इंग्रजी व हिंदी या भाषांखेरीज इतर कोणत्याही भारतीय भाषेला प्राधान्य दिले जात नाही. म्हणजे मराठी, गुजराती, कन्नड अशा कुठल्याही भाषेला अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे बंधन हे बोर्ड मान्य करत नाही, तर शाळाही त्याच पावलावरून चालतात. थोडक्यात काय, महाराष्ट्रात असूनही मराठी भाषेला शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करणे शक्य नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर मराठी भाषेचे काय होईल आणि याबरोबरच इतर राज्यांच्या मातृभाषेचे काय होणार हा यक्ष प्रश्न आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.